नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागल्या भागात आपण प्राणायाम या विषयीची माहिती बघितलेली आहे. आज आपण बघणार आहात अनुलोम विलोम. अनुलोम विलोम. अनुलोम विलोम म्हणजे अनुलोम का अर्थ होता है सीधा और विलोम का अर्थ होता है उल्टा. अनुलोम म्हणजे सरळ आणि विलोम म्हणजे उल्टा. हा आपल्या सरळ मराठी भाषेत सुद्धा आहे मित्रांनो. यहाँ पर सीधा का अर्थ नासिका या नाक का दाहिना छिद्र और उल्टा का अर्थ नाक का बाया छिद्र ऐसा कहा जाता है. इथे सरळ अर्थ आहे आपल्या नाकाचा डावा बाचा जे नाकपुडी आहे आणि उजव्या भागाची नाकपुडी आहे, अशालाच आपण अनुलोम विलोम असे म्हणतो. अर्थात तात्पर्य, अनुलोम विलोम प्राणायाम के नाक के दाहिने छिद्र से सांस खींचता है और बाई नाक के छिद्र से सांस बाहर निकलता है. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण श्वास घेताना प्राणायाम करताना एक नाकपुडी बंद करतो. कोणती नाकपुडी बंद करतो? दाई. दाई म्हणजे काय? उजवी. डावा उजवा. और बाई लेफ्ट च्या छिद्रातून ती बाहेर काढतो. एका नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्याने तो सोडायचा आहे. कळलं? यालाच अनुलोम विलोम म्हणजे नाकाच्या माध्यमातून श्वास घेणे आणि नाकाच्या माध्यमातून श्वास सोडणे हा होतो. उजव्या बाजूने घेणे आणि डाव्या बाजूने सोडणे. इसी तरह नाक के बाएं छिद्र से सांस खींचते हैं और नाक के दाहिने छिद्र से सांस को बाहर निकाला जाता है. आताच तुम्हाला सांगितलं. शरीरातील भाग बाय और दाय डाव्या बाजूने घेतो आणि उजव्या बाजूने परत सोडला जातो. अनुलोम विलोम प्राणायाम का कुछ योगीगण नाड़ी शोधक प्राणायाम भी कहते हैं. योगीगण, योगी म्हणजे नस पाहणारे, अनुलोम विलोमच्या माध्यमातून नाडी शोधक प्राणायाम भी करते हैं. आपण ऐकलेलंच आहे गावात ह्याच्यात. तो चांगला नाडी पाहतो. नाडी पाहतो म्हणजे काय? नस, आपल्या शरीराच्या नसीचा अभ्यास करणारा त्याला नाडी शोधक असे म्हणतात. आणि हे सगळं अनुलोम विलोम प्राणायामच्या माध्यमातून योगीगण म्हणजे नसाची माहिती मिळणाऱ्यांना होते. अनेक अनुसार इसके नियमित अभ्यास से शरीर का समस्त नाड़ियों का शोधन होता है, यानी स्वच्छ और निरोगी बन जाती है. तात्पर्य, नियमित अभ्यास केल्याने प्राणायाम अनुलोम विलोम केल्याने समस्त नाड़ियों का शोषण होता है. आपल्या नसा पूर्णतः शुद्ध होतात, कार्यशील राहतात, गतिवान राहतात आणि स्वच्छ राहतात आणि त्या निरोगी राहतात. म्हणजे त्या क्रिया दररोज केल्याने त्याचा रक्तप्रवाह सुरळीत आणि व्यवस्थित होत असतो. इस प्राणायाम के अभ्यासी को वृद्धावस्था में भी गाठिया, जोड़ों का दर्द व सूजन आदि शिकायत नहीं होती है. प्राणायामचा अभ्यास केल्याने उतरत्या वयात म्हणजे वृद्धावस्थेत, म्हातार वयात आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी निर्माण होतात, गुडघे दुखतात, सूज येते, नसांना त्रास होतो. जर हे आधीपासूनच नियमित केल्याने भविष्यात अशा कोणत्याही तक्रारी आपल्या शरीराच्या माध्यमातून आपल्या शरीराला होत नसते. आता अनुलोम विलोम की विधी. अनुलोम विलोमच्या विधी कशा आहेत ते आपण बघूया. पहिली विधी, अपनी सुविधानुसार पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन अथवा सुखासन में बैठ जाए. आपल्याला जे सुरळीत, सोपी, सरळ वाटेल पद्मासन करा, अर्ध पद्मासन करा, सिद्धासन करा आणि हो मित्रांनो, याच्यात वज्रासन सुद्धा चालते. परंतु अनुलोम विलोम करताना शक्यतो वज्रासन करत नाही. पण ज्या व्यक्तींना बसता येत नाही, वज्रासनमध्ये बसता येते, त्या व्यक्तींनी अनुलोम विलोम वज्रासनमध्ये केलेला चालतो.
दाहिने हाथ के अंगूठे से नासिका दाएं छिद्र को बंद कर ले और नासिका के बाएं छिद्र को 10 तक गिनती में सांस को भरे और फिर 20 गिनती में रोके। बाईं नासिका को अंगूठा में बगल वाले 2 अंगूठे से बंद रखना है। दाहिने हाथ को उठने से नासिका को दाएं छिद्र को बंद कर ले। दाहिने दाहिने म्हणजे काय? राईट हँड. आपल्या अंगुठ्याने आपल्या नाकाचं छिद्र बंद करायचं असते आणि 10 म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा असतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपल्या मनात म्हणायचं आहे आणि श्वास घ्यायचा आहे. पण श्वास सोडताना 10 मध्ये नाही सोडायचा. श्वास सोडताना दुसऱ्या नाकपुडीतून हा श्वास 20 वेळा सोडायचा असतो आणि दुसऱ्या अंगुठ्याला हा अंगुठा आपण नाकाच्या याने बंद करत असतो. पहिले एक नाक घेताना सुरू आणि नाकाची दुसरी नाकपुडी सोडताना बंद. तीसरा, पश्चात दाहिने नासिका को अंगूठे को हटा दे और दाई नासिका को सांस को 10 की गिनती में बाहर निकाले. आताच मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की 10 पर्यंत अंगुठाच्या नाकपुडीला दाबून श्वास 10 वेळा घ्यायचा आहे आणि त्याच्या डबल गिनतीने सोडायचा है. अब दाई नासिका को सांस को 10 में गिनती भरे और 20 की गिनती में रोके. आता दुसऱ्यांदा असं आहे. नंतर काय करायचं आहे? 10च्या याने सांस को गिनती तक भरे. आता 10 पर्यंत तो भरायचा आहे और 20 की गिनती तक रोके. थांबून ठेवायचा आहे 20 म्हणेपर्यंत आपला श्वास. त्याच्यानंतर दाई नासिका खोलकर 10 की गिनती में बाहर निकाले आणि ज्याप्रमाणे आपण घेतलेला आहे 10च्या हिशोबानेच तो श्वास बाहेर सोडायचा असतो. कळलं विद्यार्थी मित्रांनो? श्वास घ्यायचा आहे एका नाकपुडीने 10 पर्यंत, मग रोखून ठेवायचं आहे आणि मग त्याच गिनतीने 10च्याच गिनतीने बाहेर सोडायचा असतो. अशा वेळेस आपलं पोट आतमध्ये जायला पाहिजे. इस प्राणायाम को 5 से 15 मिनिट तक करें. आणि ही विधी कमीत कमी तुम्ही 5 ते 15 मिनिटं करू शकतात. सावधानिया. आता याच्यात पण रिस्ट्रिक्शन दिलेले आहे. सावधानिया काय दिलेले आहेत? खबरदारी घ्यायची आपण. ती कुठली खबरदारी? कमजोर और एनीमिया के पीड़ित रोगी इस प्राणायाम के दौरान सांस भरने और सांस निकालने में रेचक की गिनती को क्रमशः 4-4 ही रखें. आता ज्यांना श्वासाचे आजार आहे, एनिमिया आहे, अजून श्वासाबद्दल फुफ्फुसाबद्दल ज्यांना आजार आहे त्यांनी क्रमशः 4-4 वेळाच गिनती घ्यायची आहे. 10-10 वेळा न घेता 4 वेळा श्वास घ्यायचा आहे आणि 4 वेळा श्वास सोडायचा आहे. दूसरा, अर्थात 4 गिनती में सांस का भरना, जो 4 गिनती में ही सांस को बाहर निकालना है. आता मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो 4 वेळा ज्याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे त्याप्रमाणे 4 वेळा श्वास सोडायचा सुद्धा आहे. स्वस्थ रोगी धीरे धीरे यथाशक्तिपूर्वक रेचक की संस्था बढ़ा सकते हैं. आणि आपल्या शरीराची जे काम करणारे आहे त्याची संख्या वाढवायला प्राणायामच्या माध्यमातून सुरुवात करायची असते. कुछ लोग समयाभाव के कारण सांस भरने और सांस निकालने का अनुपात 1 तथा 2 नहीं रखते. विद्यार्थी मित्रांनो 1-2 म्हणजे 10-20 तर काही लोक तशी ठेवत नाही व तेजी से जल्दी सांस भरते हैं और निकालते हैं. त्यांना वाटते लवकर श्वास घ्यायचा आहे आणि लवकर सोडायचा आहे. नाही, तर तो श्वास 1-2 म्हणजे हळूहळू 1 वेळा घ्यायचा आहे 10 वेळा आणि तो 20 वेळा सोडायचा आहे. सावकाशप्रमाणे 10/2 म्हणजे 1 श्वास तुम्ही ब्रेक घेऊन आरामशीर 2 वेळा सोडू शकता. तदनंतर इससे वातावरण में व्याप्त धुआं, जीवाणु और वायरस सांस नली में पहुंचकर अनेक प्रकार का संक्रमण पैदा कर सकते हैं.
आपल्या वातावरणाची धूळ, धुवा, इतर कीटाणू, व्हायरस, आपलं सगळं काही शरीराच्या माध्यमातून, श्वास नलिकेच्या माध्यमातून आपल्या शरीरात संक्रमण करत असतात आणि आपल्या शरीरात नाकाच्याच माध्यमातून हे जीवाणू जागा करत असतात. अनुलोम विलोम प्राणायाम करते समय यदि नासिका को सामने आटे जैसे महीन वस्तु रख दी जाए तो पूरक और रेचक करते समय वह न अंदर जाए और साथ ही न उडे. पूर्वी करायचे मित्रांनो हे. एक कोणता तरी उंडा किंवा म्हणजे जे असेल ते चिकणी माती, ओली माती मी ऐकलेलं आहे याच्यावर. असं प्राणायाम करताना ते आपल्या समोर ठेवायचे. म्हणजे बाहेरून येणारे कीटाणू, व्हायरस, धूळ, इतर नको असलेले संक्रमित जे आपल्या शरीराला जाऊ नये ते त्या पाण्याच्या ओल्याच्या खिचावाने त्यांच्याकडे जायचे आणि ते पूरक होते त्यांच्यासाठी आणि आपल्या शरीरात शुद्ध हवा यायची. आणि आपण श्वास घेताना जे आपल्या शरीरातून नको ते कीटाणू बाहेर पडतात ते सुद्धा ते त्यात आत्मसात करत होते. पिठा, माती, चिकन माती हे असे ते वस्तु पुरातन काळात होते. अर्थात सांस की गति इतनी सहज होनी चाहिए कि इस प्राणायाम को करते समय स्वयं को भी आवाज न सुनाई पड़े. विद्यार्थी मित्रांनो, प्राणायाम, अनुलोम विलोम इतक्या हळू आणि शांत आणि प्रसन्न मनाने करायचे असतात की त्याचा आवाज स्वतःला सुद्धा ऐकू येऊ नये असं करायचं असते. आता यापासून होणारे फायदे काय आहे? हार्ट के ब्लॉकेज खुल जाते हैं, हाय लो दोनों रक्तचाप ठीक हो जाते हैं. आपण म्हणतो ब्लॉकेज झालं म्हणजे काय झालं, ब्लड प्रेशरचे जे आपल्या शरीरातील वॉल असतात ते बंद पडतात, त्याला ब्लॉकेज म्हणतात. तर ते बंद न होता ॲटोमॅटिकच ते उघडतात. हाय लो दोनों रक्तचाप ठीक हो जाते. ज्यांना हाय BP असते आणि हे केल्याने, हळूहळू केल्याने, दररोज केल्याने, नियमित केल्याने याचं प्रमाण कमी होते. किडनी नॅचरली स्वच्छ होती है. जे आपल्या विधी असतात सकाळच्या त्यासुद्धा यानी स्वच्छ आणि निर्मळ होतात. डायलिसिस करने की जरूरत नहीं पड़ती है. ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम असते त्यांना आठवड्यातून 1 वेळा, 2 वेळा किंवा 3 वेळा एक दिवसाआड डायलिसिस करावं लागतं. तर प्राणायाम केल्याने अशा व्यक्तीला डायलिसिस कमी प्रमाणात करण्यात येते. सबसे बड़ा खतरनाक कैंसर तक भी ठीक हो जाता है. बघा विद्यार्थी मित्रांनो, अनुलोम विलोमने कॅन्सरसारखे आजारसुद्धा नष्ट होतात, कमी होतात असे ते आपल्या भारतीय संस्कृती योगमध्ये याचा सांगितलेला आहे. सभी प्रकार की एलर्जियां मिट जाती है. सगळ्या प्रकारच्या वेगवेगळे आजार असं म्हणतात योगच्या माध्यमातून आपल्या शरीरातील अधिकतम आजार हे नष्ट होत असतात. मेमोरी बढ़ाने के लिए सर्दी, खांसी, नाक, गला ठीक हो जाता है. आपले बुद्धी तल्लत बनते आणि ज्यांना नेहमी सर्दी, खोकला, गळ्याचा त्रास असतो त्यांना अनुलोम विलोमने सुद्धा फायदा होत असतो. पाचन तंत्र को दुरुस्त करता है अनुलोम विलोम, कारण की आपण पोटातून श्वास घेतो आणि सोडतो याचा पूर्णतः आपण शरीरावर पोटाचा भाग आतमध्ये घेतला जातो, सोडला जातो, आतमध्ये घेतला जातो, सोडला जातो. पोटाच्या आतड्यांना त्याची कसरत होते आणि पाचन शक्तीत त्यांना एकदम सरस आणि आरामशीर फायदा होतो. तणाव और चिंता को कम करता है. या आपल्याला चिंता असते, तणाव असतो तर तो कमी होतो अनुलोम विलोमने आणि काय होते, प्रसन्नता वाढते. पूरे शरीर में शुद्ध ऑक्सीजन की आपूर्ति बढ़ती है. आपल्या शरीरात पूर्णतः ऑक्सिजन, आपल्या पूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळते आणि आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साइड हा हळूहळू नष्ट होतो, कमी प्रमाणात होत जातो.
अनुलोम विलोम प्राणायाम करना, लंबा गहरा सांस भरना, बाएं से लेना दाएं से छोड़ना, फिर दाएं से लेना और बाएं से छोड़ देना। दाएं नाक को अंगूठे से बाएं नाक को 20 की 2 उंगलियों से बंद करना। मेरुदंड सीधा होगा, सहज श्वासों की गति। बाएं से करेंगे प्रारंभ, बाएं से ही प्रारंभ, बाएं पर ही समाप्ति, बाएं से स्टार्टिंग, बाएं से एंडिंग होगी। छाती में डायफ्राम तक भरेंगे सांस, भीतर गहरा, पेट में नहीं भरेंगे, बस इतनी सावधानी खास। करते रहें। अभ्यस्त होने के बाद 5 मिनट आप लगातार कर सकते हैं। कीजिए, लंबा लेना, लंबा छोड़ना, आंखें बंद मन सहज, चेहरा नहीं बिगाड़ना, भ्रूण को नहीं सिकोड़ना। अष्ट चक्रों का 9 द्वारों का शोधन होगा इससे पूरा। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून, रामदेव बाबांचा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की अनुलोप विलोप कसा करायचा आहे. करा. सुखी राहा, खुश राहा आणि घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करा आणि शरीर निरोगी ठेवा. धन्यवाद.